जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मनाचे श्लोक, श्लोक क्रमांक 73। देहदंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे, सदाशिव चिंतितसे देव देवा, प्रभाते मणी राम चिंतित जावा। समर्थ रामदास स्वामींनी आपल्या देहाविषयी चिंतन केलेलं आहे। काय करतात अज्ञानी लोक, अनेक वर्ते उपासना साधना करतात आणि त्याचं काय होतं की ह्या देहाला कष्ट भोगावे लागतात, आणि देहाला कष्ट भोगावल्यामुळे मग काय होतं तर राम नामाची जी काही साधना आहे ना तिच्यामध्ये बाधा निर्माण होते। आणि म्हणून काय केलं पाहिजे, हे देहाचं जे दंडन आहे, शरीराला जे कष्ट आहेत ते कष्ट शक्यतो टाळले पाहिजे। हे सगळं कशामुळे घडतं की अज्ञानामुळे घडतं। अनेक संतांनी आपल्या वचनामधून सांगितलेलं आहे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तो करा नारायण ठाईचे बैसुनी कराय के चित्त, आवडी आनंद टाळवावा। तुम्ही देहाला कष्ट देऊ नका ना। उपास तापास व्रत कैवल्य करून देव थोडंच भेटणार आहे का। आमच्या लहानपणी मी पाहायचो, मामाच्या गावाला काही विशिष्ट समाजाची जे काही मंडळ होती ना त्याच्यामध्ये काही फकीर मंडळ होती, आणि ते काय करायचे, असे जिभेमधून सुई टोचून घ्यायचे ते। आता हे एक प्रकारचं देहाला दंडन झालं ना। असं देहाला दंडन देऊन ईश्वर प्राप्ती थोडीच होणार आहे। बरं, शरीराला दंडन दिलं म्हणजे त्रास यातना दिला तर भक्ती घडणार नाही आणि मनाला आनंद मिळणार नाही, मनाला दुःखच मिळेल। आणि हे जर दुःख टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे, हे देहाचं जे दंडन आहे म्हणजे उपास तापास व्रत काय, मला सांगा उपास धरता म्हणजे काय करता की काही माणसं असे की सांगतात ते आम्ही की उपासाच्या दिवशी पाणी पण पित नाही, म्हणजे ते एक प्रकारे आपल्या शरीराला आणि क्लेशच आहे ना। तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत। केवळ रामाचं नाव सुसह्यपणे, म्हणजे कसं की कुठलाही त्रास नव्हता घेता आला पाहिजे। महादुःख ते नाम घेता न राहे, जे महान दुःख आहे, दुःख कशा कशाला होतं, दुःख मनाला होतं आणि शरीरालाही होतं। दुःखाची अनेक कारण आहेत, काही अज्ञानामुळे दुःख होतं। दुःखाविषयी संत तुकाराम महाराज म्हणतात, दुःखाची संगती तिचे ठाई कोण प्रीती, अवघे असे हे निराळे, करू सोहळे करू सोयरे सोवळे। आपला जो सोयरा आहे ना तो सावळे करायचे। सावळे म्हणजे कोण, सावळे परब्रह्म भगवंत, म्हणजे पंढरीचा पांडुरंग। पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग। काय झालं, राजपुत्र सिद्धार्थ अचानक त्याच्यामध्ये मनामध्ये वैराग्य निर्माण झालं आणि त्याने काय केलं, घरदार सगळं ऐश्वर सोडून भौतिक सुखाकडे पाठ फिरवली त्याने, आणि तो सत्याच्या शोधासाठी बाहेर पडला। त्याने देहाला प्रचंड कष्ट दिले। त्याला असं वाटायचं की देहाला कष्ट दिल्यानंतर परमेश्वर भेटेल। त्याची ती अज्ञानी समजूत असं समजू आपण, किंवा खोली समजूत, अशी विचित्रपणा करून देव तर भेटलाच नाही, परंतु काय झालं की शरीराला कष्ट खूप झाले आणि मग शरीर साथ देईन असं झालं। आणि त्याला जेव्हा समजलं की जर ह्या देहाला कष्ट दिले
तर आपण भगवंताची प्राप्ती होणार नाही. आणि हे सगळं करून आपल्या पदरी निराशा पडेल. मग त्याने नवीन मार्ग शोधून काढला आणि तो परत साधनेला लागला. आणि तो साधना करत असताना एक दिवस त्याचा ज्ञानाचा दरवाजा उघडला आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं. आपण काही जण ग्रंथ वाचणारी मंडळी असेल तर पिंपळाच्या झाडेखाली त्याला बोधिवृक्षामध्ये बोध झाला आणि त्याच सिद्धार्थाचं पुढे भगवान बुद्धामध्ये रूपांतर झालं. कशामुळे? साधनेमुळे. तर ही साधना कशी केली पाहिजे की देहाला दंडन न देता. आपण काय केलं की देहाला दंडन न देता शरीर सुखी ठेवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल उपास तपास करू नका, मग एकादशी करू का नाही? एकादशी केली पाहिजे. परंतु ती कशी केली पाहिजे की त्या दिवशी तुम्ही शरीरासाठी काहीतरी ग्रहण करा. परंतु त्याने पोट भरलं आणि आपल्याला त्याची काय म्हणतो आपण, जास्त अन्न ग्रहण केल्यानंतर एक कैप येते, धुंदी येते, म्हणजे झोप येते आणि पर्यायाने काय होतं, आपण परमार्थापासून बाजूला जातो. म्हणून बरीचशी ज्ञान माणसं असतात जी साधना करणारी असतात, ती शरीर पोषणासाठी बऱ्याचशा वेळा एक वेळचं भोजन करतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की, त्याचा मी पूर्ण कथा सांगणार नाही, परंतु त्यांचा मेहुणा आला होता आणि घरी भोजन बनवत होतं आणि त्या जेवणामध्ये मीठ नव्हतं. आणि तुकाराम महाराजांनी त्यांच्या पत्नी विचारलं, का हो तुम्ही माझ्या भावाबरोबर जेवायला बसला, तुम्हाला समजलं नाही का की जेवणामध्ये मीठ नाही? त्यावेळेस तुकाराम महाराज सांगितलं की, अवले आम्ही कशाबरोबर काय खातो ते आमच्या आम्हाला ठाऊक नाहीये. आम्ही केवळ फक्त हे शरीर जिवंत ठेवण्यासाठी खातो, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाहीये. आपलं काय होतंय की जे आपल्या जिभेला आवडतं ते शरीराला नको असतं आणि जे शरीराला हवं असतं ते जिभेला नको असतं. म्हणून बरेचसे डॉक्टर काही पथ्य सांगतात. खरं ते पथ्य आपल्या हिताचे असतात पण आपल्या मनाला त्रासदायक असतात. ते आपण काय झाले, आपल्या मनाच्या अधीन झालेलो आहोत. आपण आपल्या मनाच्या अधीन झाल्यामुळे दुःखाला कारण आहे सगळं. दुःखी होती लोभी करावे ते काही, बुडतील गाई म्हशी आता. ज्यावेळेस इंद्रदेवाचा कोप होणार होता आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की आपण इंद्राची साधना नाही करायची, आपण गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धनाची पूजा करायची म्हटल्यानंतर ते जे काय बाळ गोपाळ तिथले होते रेवाशी, त्यांना असं वाटलं की आता इंद्र कोपेल, म्हणून ते दुःखी झाले. आता पुढचा कथा भाग वेगळा आहे की बुवा 9 दिवस त्या इंद्राने खूप पाऊस वगैरे पाळला आणि श्रीकृष्णाने कर्दळीने तो गोवर्धन परत उचलून धरला, म्हणजे त्यांचं दुःख हरण केलं. दुःख हरण हे भगवंताच्या सानिध्यामध्येच आहे. भगवंताचं सानिध्य तुम्हाला जितकं मिळेल तितकं तुम्ही आनंदी राहाल. सर्व सुख आम्ही बघू सर्व काळ, तोडेल जाळ मोहपाश. तुकाराम महाराज म्हणतात, मोहपाशाचं जाळं आम्ही तोडलं नाही एकदा की आम्ही सहज सुख उपभोगू. आपण नेमकं त्या मोह मायेमध्ये अडकलेलो आहे. दुःखावले चित्त आजची या प्रसंगे, बहुपिढा जगे केली देवा. ज्यावेळेस दुष्काळ पडला आणि तुकाराम महाराजांनी सगळं जगाचं चित्र पाहिलं, स्वतःकडचं होतं नव्हतं ते सगळं दिलं आणि सगळं दिल्यानंतर सुद्धा आपण जे लोकांना दान केलं ते पुरं पडत नाही, त्याच्यामुळे त्यांचं मन द्रावलं, त्यांना दुःख झालं. दुःखविले चित्त आजच या प्रसंगे, म्हणजे त्यांनी डोळ्याने जे पाहिलं की लोक भुके वाचून अन्न करतात. दुष्काळ पडत होता तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एकदा. बहुपिढा जगे केली देवा. त्यांनी देवाला सांगितलं की देवा तू हे जगाला खूप मोठी पीडा केलेली आहे. संतांचं जे दुःख असतं ना ते समाजासाठी असतं आणि आपलं दुःख आहे ना ते आपल्या स्वार्थासाठी असतं. शक्यतो आपलं दुःख आपल्या स्वतःसाठी नसू नये, आपलं दुःख समाजासाठी असावं. समाजाला कसं सुखी करून सोडता येईल, माझ्यामुळे समाजाला फुल फुलाची पाकळी, मी जे काही आहे. आता तो दानाचा प्रकार मोडतो खरा, म्हणजे ज्याच्याकडे काहीच द्यायला दान नसेल त्यांनी श्रमदान करावं असं म्हटलेलं आहे. श्रमदान करणं तर सहज शक्य आहे. राम सेतू बांधताना त्या खारुताईने खारीचा वाटा जसा उचलला होता की तिने ते
एक प्रकारचं तिचं श्रमदान होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं की रामाला ते पाहून आनंद वाटला. तसं आपण सुद्धा काय केलं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी आपला स्वतःचा खारीचा वाटा असावा. समाजाला देत तुम्ही समाजाला जितका आनंद द्याल तितकं तुम्हाला आनंद मिळेल, आणि समाजाला दुःख दिलं तर तुम्हाला दुःख मिळेल. सदा शिव चिंतित से देव देवा. हे महादुःख जर जायचं असेल, महादुःख ते नाम घेताना राही. भगवंताचं नामस्मरण केलं की दुःख राहत नाही. काय होतं की चिंतनामध्ये आपण काय करतो का आपण स्वतःला विसरतो, आणि मग नेमकं कशासाठी दुःख आहे ते दुःख निघून जातं. महादुःख ते नाम घेताना राही. जे काय आपलं दुःख असतं, आपले दुःख ते नामस्मरण करत असताना भौतिक गोष्टीचा, ऐहिक सुखाचा विसर पडतो, आणि मग काय होतं, आपल्याला दुःख निघून गेल्यानंतर आनंद मिळतो. आणि कायम आनंद मिळावा म्हणून सदा शिव चिंतित से देव देवा. जो शिव शंभू आहे तो सतत काय करतो, त्या श्रीरामाचं भजन करत असतो. देवाचा देव महादेव, त्याला भजन करायची काय गरज आहे, पण देवाला सुद्धा सुख पाहिजे, आनंद पाहिजे. आणि म्हणून सदाशिव काय करतात, त्या भगवंताचं, त्या श्रीरामाचं सतत चिंतन करतात. प्रत्येक ठिकाणी तो आपला जो काळ आहे तो रामनामामध्ये काळ सारावा चिंताने, एकांतवासी गंगास्नाने. आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो, शिवशंकर काय करतात, पर्वतावरती जातात आणि काही हजारो वर्ष साधना करतात. ते साधना कोणाचे करतात तर त्या श्रीरामाचं नामस्मरण चिंतन करतात, त्यांचं भजन करतात. तसं आपणही त्या श्रीरामाचं सकाळपासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काम धंदा करत असताना, ज्या ठिकाणी जिथे असताना त्या भगवान परमात्म्याचं कायम चिंतन करावं. आज चिंतन सेवेमध्ये आपली वेळ संपलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.